स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जागर यांच्या शोमधील एका वादग्रस्त प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे। शो दरम्यान महिलांच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचं कथित उदात्तीकरण केल्याचा त्यांच्यावर आता गंभीर आरोप आहे। आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणाच्या डीजीपींना तातडीनं कारवाई करून 7 दिवसात ॲक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच या दोघांना 22 जून रोजी आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे। अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांचं जे स्वातंत्र्य आहे, जे इतरांना डिग्निटीनी राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे। स्टँड अप कॉमेडियन्सला तर आहेच। मी स्वतः स्टँड अप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो, मनोरंजनाचं साधन आहे, पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत। समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। प्रणित मोरे शो प्रकरणी केएम रुग्णालयाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे। डॉक्टर सिजल पवारच्या वक्तव्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। चौकशीसाठी 2 वरिष्ठ डॉक्टरांची समिती आता स्थापन करण्यात आली आहे। आज संध्याकाळपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं केएम रुग्णालयानं म्हटलंय। दरम्यान सिजल पवारचं वक्तव्य चुकीचं असल्याचं डॉक्टर हरीश फाटक यांनी म्हटलंय। अवयव दान करणाऱ्यांच्या प्रती आम्हाला आदर असल्याचंही डॉक्टर हरीश फाटक यांनी विधान केलंय। अशी सूचना मिळाली आहे की सोशल मीडियाद्वारा एक क्लिप व्हायरल होत आहे, जिथे आमची एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल। याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत। हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे, म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे आणि कालच मी केलेली आहे। पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा, ते तपासतील आणि त्या स्टुडंटचं पण स्टेटमेंट घेऊन जे काही मला रिकमेंडेशन येतील, मी आज संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट अपेक्षित आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू। प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे। पण जेव्हा आगावगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलणं हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं आणि ते इतकं वाढलं की लोकांनी आता त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली।